बांधकाम कष्टकरी महिलांना एकत्रित करून सर्व प्रकारच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून क्रेडाई विचार भारती संस्था आणि मोळे परिवाराने एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे, असे रणरागिणी महिला मंचाच्या अध्यक्षा धनश्री विखे म्हणाल्या। नगरच्या क्रेडाई आणि विचार भारती या संस्थांच्या महिला विभागाच्या संयुक्त विद्यमाने आणि श्रीमती सुधा मोळे यांच्या स्मृतीनिमित्त शहरातील बांधकाम कामगार आणि कष्टकरी महिलांची मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबिराचे आयोजन कोहिनूर मंगल कार्यालयात करण्यात आले। या शिबिराचे उद्घाटन धनश्री विखे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनाने झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या। यावेळी नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागाच्या सहाय्यक संचालिका पूनम पंडित, क्रेडाई नॅशनल वेस्ट झोनच्या सचिव सोनल पोखरणा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर रेणुका पाठक, डॉक्टर अनघा पारगावकर, क्रेडाईच्या महिला विभागाच्या अध्यक्षा सारिका कटारिया, समन्वयक लीना वाघमारे, विचार भारती महिला विभागाच्या भावना लांडगे आणि रुपाली मोहिते आदी व्यासपीठावर उपस्थित होत्या। गेल्या 14 वर्षांपासून हा उपक्रम राबवण्यात येत आहे। नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त झालेल्या या शिबिरात 200हून अधिक बांधकाम कामगार महिलांची नेत्रचिकित्सा, दंतचिकित्सा, रक्त तपासणी, महिलांची सामान्य आणि विशेष तपासणी करून मोफत औषधे देण्यात आली। तसेच आयुष्मान भारत कार्ड योजनेच्या कॅम्पची सोय करण्यात आली। यावेळी स्वावलंबी ज्येष्ठ कामगार महिलांचा सन्मान करण्यात आला। या शिबिरात विखे पाटील मेडिकल कॉलेज, यशवंतराव चव्हाण डेंटल कॉलेज, जनकल्याण रक्तपेढी आणि आनंद ऋषीजी नेत्रालय या संस्थांनी सहकार्य करत महिलांची आरोग्य तपासणी केली। बातम्यांसाठी ई नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।